गुड मॉर्निंग गाइस. सो जन्नतची सेकंड राईड सकाळच्या तर झाले 5:30 पावणे 6 आपण निघतो आहे. सो आतापर्यंत जन्नतचे 400 किलोमीटर्स झाले आहेत आणि पुढच्या वीकमध्ये माझा प्लॅन आहे इथे सर्व्हिसिंग करून घ्यायचा. सो त्याच्या आधी 1000 किलोमीटर्स करून घ्यायसाठी आपण आता निघतो आहे. सो अराउंड 650 किलोमीटरची राईड प्लॅन केली आहे. तो स्टार्ट करूया, मग बघूया आजचं डेस्टिनेशन. हॅलो. सो जन्नत रेस्ट करते आता. आपण एक्झॅक्टली आज सकाळी 6 वाजता निघालेलो करून आणि आता एक्झॅक्टली 12 वाजता आपण इथे पोचलो. हा इथे मागे बघू शकाल तर आपण सुरत हायवे सोडला आणि जस्ट लेफ्ट घेतला हजीराला जायला. आज आपण चाललो आहे हजीराला आणि आपण एक्सप्लोर करणार आहे हजीरा ते गोगा फेरी बोट. जशी मुंबई अलिबाग रोरो आहे तशी तिथे हजीरा ते गोगा म्हणून एक बोट आहे. तिथपर्यंत फेरी आहे. मुंबई अलिबागची फेरी आपली रोरो एक तासामध्ये वगैरे जाते. हिला टोटल 4 तासाची जर्नी आहे. मोठी फेरी आहे. सो भावनगर आणि तो जो इंडियाच्या मॅपमध्ये बघाल तर वेस्ट मोस्ट एक टोक दिसतं आपल्याला, तो जो गुजरातचा तो पार्ट आहे तो इथून ॲक्सेसिबल करण्यासाठी ही फेरी या लोकांनी बनवली. अदरवाईज नाही तर त्या पार्टला जायला सुरत हायवेवरून फिरून जावं लागत होतं. जवळजवळ 200 किलोमीटरचं डिस्टन्स वाचतं ड्रायव्हिंग आणि रायडिंगचं जर तुम्ही फेरीने केलं. सो आपण ती फेरी आज एक्सप्लोअर करणार आहोत. तर 6 तासामध्ये आपण इकडे या पॉईंटला पोचायला 262 किलोमीटर्स लागले. सकाळी 6ला सुरू करून दुपारी 12 वाजता आलो आपण इकडे. तर लंच वगैरे केला. मी पण आराम केला थोडा आणि जन्नतने पण थोडा आराम केला. आता परत थोडं सगळं रेडी होऊन आपण निघू. सो ह्या पॉईंटवरून हजीरा पोर्ट 50 किलोमीटर आहे. तर आपलं तर फ्युएलिंग झालं आहे. जन्नतचं पण फ्युएलिंग करून घेऊ आणि मग हजीरा पोर्टला जाऊन बघूया फेरी आणि इकडच्या अरेंजमेंट्स कशा आहेत. रोड कंडिशन्स जेव्हा मागच्या विंटरमध्ये आम्ही वडोदराला गेलेलो इथून राईड करत, तेव्हाचे रोड्स चांगले होते असं वाटतं. समरमध्ये काय झालं काय माहीत नाही मला, पण रोड खराब वाटत आहे. गुजरात बॉर्डर क्रॉस केल्यानंतर खूप चांगलं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला मला. बट आपल्या घरापासून महाराष्ट्र गुजरात बॉर्डरपर्यंत खूप वाईट अवस्था होती. फाउंटन हॉटेलचा जंक्शन सोडल्यानंतर तर मनोर येईपर्यंत खूपच वाईट अवस्था होती. सो आता ते कवर करेपर्यंत जाम उशीर झाला आणि थोडं रायडिंग एक्सपिरियन्स पण खराब आला. बट तिथून मनोरपासून पुढे गुजरात बॉर्डर क्रॉस केल्यापासून इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, अगदी स्मूथ झालं. सो एरॉक्सचा परफॉर्मन्स म्हणाल तर अगदी व्यवस्थित, म्हणजे 90-100 टच झाल्यावर पण अगदी स्मूथ चालते. जरा पण व्हायब्रेशन्स किंवा वॉबलिंग नाही होत. एकदम क्रुझिंग मोडमध्ये एकदम प्रॉपर मस्त एक्सपिरियन्स रायडिंगचा. खड्ड्यांच्या वेळेला म्हणजे जो गुजरात बॉर्डरचा अगोदरचा जो पार्ट होता जिथे खड्डे, माती, स्क्री, ट्रॅफिक हे सगळं होतं, तिकडे मला अजूनही वाटतं की ज्या लो एंड आहेत 125cc, 110cc, ज्युपिटर, ॲक्टिवा, यांचा परफॉर्मन्स खरंच चांगला पडतो ह्या बाईक्सपेक्षा. पण ऑफकोर्स हायवेवर क्रुझिंगसाठी ह्यांचा नक्कीच चांगला उपयोग होतो. सो आता परत निघूया, सुरुवात करूया आणि बघू हजीरा पोर्टला गेल्यावर भेटूया. तो आता आपण आलो आहे पोर्टच्या रस्त्यावर. कोणी म्हटलं रोडला जाणारा रस्ता म्हणून. सो आता वाजले दुपारचे 1:30 आणि आपली बोट आहे 4 वाजताची. तर आपण जाऊन बघूया काय ऑन बोर्डिंग प्रोसेस वगैरे आहे का, वेटिंग हॉलमध्ये वगैरे थांबायची अरेंजमेंट आहे. हॅलो. सो आपण पोचलो आहे हजीरा पोर्टला. सो हा यांचा एंट्रन्स आहे इकडे.
तर आपण इथे एक ऊसवाले होते काका, त्यांच्याकडे ऊस प्यायलो आणि आता आपण जन्नतला घेऊन हजिरा फोर्टमध्ये एंट्री करतो आहे. सो राईडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मेजर आजची राईड झाली पूर्ण. दुपारी ऊन सुरू व्हायच्या आधी आपण इथे पोचलो आहे. सो आता आपण आतमध्ये ऑनबोर्डिंग वगैरे करू शिपवर आणि बघू काय अरेंजमेंट आहेत ते, आणि मग थोडं रेस्ट करता येईल. सो चला स्टार्ट करूया.
लुक्स लाईक अजून गेट ओपन नाही झाले अजून. आपण पोर्टला पोचलो आहे आणि इथं समोरून एक वेसल येते. माहीत नाही काय अरेंजमेंट आहे ते विचारून बघूया आता. स्वतः आपण वेटिंग हॉलमध्ये आलो आहे यांच्या, आणि बऱ्यापैकी प्रशस्त वेटिंग हॉल आहे. बरा वेटिंग हॉल आहे. इथे वॉशरूम्स वगैरे आहेत, अरेंजमेंट्स, क्लिनिंग वगैरे पण चांगलं आहे. अगदी एअरपोर्ट असं नाही म्हणता येणार, बट अगदीच नॉर्मल बंदरं वगैरे असतात आपली कोकणातली तसं नाही आहे. चांगलं पोर्ट आहे. तसं आपल्याकडे भाऊच्या धक्क्यावर पण ॲक्च्युअल पोर्ट येते. बट आय थिंक फिशरीज बिझनेस जास्त असल्यामुळे ते थोडंसं क्लीन आणि मॅनेज करायला कठीण जातं. इकडे ते नाही दिसत आहे मला, त्याच्यामुळे कदाचित क्लीनलीनेस असेल. बट ओव्हरऑल अरेंजमेंट आपल्याला चांगली वाटते. इकडे तुम्ही इकडे यांचे ऑफिशियल्स आहेत, त्यांच्याकडे तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता. मग त्यांनी सांगितलं की उद्या येतानाची पण तिकीट तुम्ही नसले काढलेली तर काढून घ्या म्हणून. रविवारी येताना जनरली गर्दी असते असं म्हणतात. आता बघूया काय, आपलं उद्याचा प्लॅन नक्की नाही आहे म्हणून मी तिकीट्स नाही काढले. नंतर जातानाची आपण तिकीट काढून ठेवली आहे ऑलरेडी. इथे आपण मगाशी जेव्हा एंट्री केली तेव्हा ह्या लॉटमध्ये आपल्या व्हेकल्स येतात आणि इथून मग ह्या पोर्टवर आतमध्ये यायला एंट्री आहे. इथे बघू शकाल दीनदयाल पोर्ट म्हणून याला नाव दिलं आहे, आणि फेरीचं नाव पण DG फेरी आहे. सो आपण जाऊन बघूया कसं आहे ते. सध्या जास्त मला काही गर्दी दिसत नाही आहे. इथे बघाल तुम्ही तर आपली जन्नत उभी आहे बाईकमध्ये एकच, आणि नाही ॲक्च्युली 2 बाईक्स आहेत अजून त्या बाजूला. 2 बाईक्स आहेत आणि 1 2 3 4 5 4 व्हीलर आले. बघूया कसं आता एक्सपिरियन्स आहे ते. पोर्ट तर खूप प्रशस्त आहे, शांत आहे, क्लीन आहे. सो हे ते फोटोज आहेत फेरीचे. सो तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर इकडे तुम्ही बघू शकता साईटचं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे dgferry.com. आपण हजिरा पोर्टवर आहोत आणि आपण आता घोघा पोर्टला चाललो आहे. सो तुम्ही ह्या साईटवर गेलात मला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल बुकिंगची. सो यांच्या 2 टाईपच्या फेरीज आहेत. एकाला ते लोक वोयाज म्हणतात आणि एकाला एक्सप्रेस म्हणतात. मेजर डिफरन्स काही नाही आहे, फक्त काही क्लासेस बुकिंगचे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. वोयाजमध्ये आय थिंक आपण जे आता आपण केलं आहे बुक, तो आपण कॉम्बी लॉन्च म्हणून केलं आहे. तो थोडासा आरामदायक सीट्स आणि वगैरे असा प्रकार आहे. बाकीचे 2 अजून क्लास आहेत, एक बिझनेस क्लास आहे आणि एक इकॉनॉमी क्लास आहे. आणि त्याच्याशिवाय जर एक्सप्रेस आपण जेव्हा बुक करतो त्याच्यामध्ये अजून 2 वेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत. एक स्लीपर क्लास आहे, जसं आपला ट्रेनचा 3rd AC असतो तसे कंपार्टमेंट्स आहेत. आणि एक आहे फॅमिली रूम्स, त्याच्यामध्ये स्लीपर क्लास बरोबर अजून काही थोडंसं TV, सिटिंग एरिया वगैरे छोटंसं हॉटेल रूमसारखं त्या लोकांनी बनवलं. सो हे फक्त एक्सप्रेसमध्ये. आणि वोयाजमध्ये फक्त बॉम्बे लॉन्च, बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास असं आहे. आता आपण संध्याकाळी पकडतो आहे हजिरावरून ती वोयाज असते, आणि सकाळी हजिरावरून जी निघते ती एक्सप्रेस निघते. सो अशा प्रकारे आहे. ॲक्च्युली आता तिकडे आपली फेरी आली आहे, इकडून बघू शकाल ही आपली फेरी आहे. सो
तर बघूया लोक कधी ऑनबोर्डिंग चालू करतात. थोडं वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे झालो. जे लंचनंतर उसाचा रस प्यायलेलो, त्यामुळे अशी काय आता भूक आणि तहान नाही आहे. सो आता थोडा वेळ आराम करू, ऑनबोर्डिंग वगैरे करू, सगळी क्रूज कवर करू आणि मग त्यांच्या क्रूजवर कॅफेटेरियाज पण आहेत, तिथे मग काहीतरी आपण खायला घेऊ. चलो. मुख्य यात्री ध्यान दें, पैसेंजर एरिया में मुख्य यात्री ध्यान दें, पैसेंजर एरिया में टर्मिनल के अंदर एक पैसेंजर का मोबाइल गुम हुआ है. गाड़ी वहीं पे रखो, इधर नहीं, वहाँ पे जहाँ पे है ना उसका. दिया ना. थोड़ा आगे से दीजिए।
सो या पहिल्या डेकवर वर आल्यावर इथे या लोकांनी अशा प्रकारे पार्किंगची अरेंजमेंट केली. 4 व्हीलर्स इथे लावतात मागे आणि बाईकचा एक ग्रुप केला. आणि आता आपण ह्या रॅम्पवरून वर जाणार. या वरती रॅम्पवर आल्यावर वेवेका लॉन्जेसचा ॲक्सेस असा आहे आणि आपला कॅम्बे लॉन्ज आहे म्हणून आपल्याला स्पेशल सर्विस. का नाम क्या है? युवराज सिंह. अरे तो आप तो वर्ल्ड कप टीम में होने चाहिए. क्या कर रहे? अकेला हूँ क्या मैं आज कैम्बे में? क्या बात है. हा कैम्बे लॉन्ज आहे. ओके, ये कौन सा है फिर? बिजनेस. ओके, सो हा आहे कॅम्बे लॉन्ज. कूल. आणि आज असं वाटतंय की या लॉन्जमध्ये मीच आहे पूर्ण. कूल. इट्स काइंड ऑफ एन बिग रूम फॉर मी फॉर 4 hours. AC चालू आहे. फील्स गुड. सो आता आपण थोडं सेटल होऊया, बघूया आणि मग आपण पूर्ण क्रूज एक्सप्लोर करू. सो कॅम्बे लॉन्जमध्ये पूर्ण मोदीजींचे फोटो आहेत. तरी माझ्या मते 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 8 ऑलमोस्ट 14-15ची कॅपॅसिटी आहे कॅम्बे लॉन्जची. आणि 2 AC आहे त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं कूलिंग होईल. आणि इथून पूर्ण व्ह्यू आहे. आय एम नॉट शुअर आता डिरेक्शन कसं असणार आहे. वेसलचं मोस्ट लाईकली असं असणार आहे. सो तरी पण साईड व्ह्यू आहे मग जर्नीमध्ये. फील्स गुड. हॅलो. सो मगाशी ऑनबोर्ड झाल्यानंतर आपण लॉन्जमध्ये एंट्री केली आणि मगाशी म्हणत होतो तसं या लॉन्जमध्ये मी एकटाच आहे. सो पूर्ण लॉन्ज आपला आहे आणि जर्नी स्टार्ट व्हायला वेळ होता. मी या सोफ्यावर बसलेलो आणि नंतर मला झोप लागली. मी 1 अर्धा तास झोप काढली आणि आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. उठलो तर बाहेर आपल्या लॉन्चच्या विंडोतून चांगला व्ह्यू आहे. सो जर्नी चांगली झाली आहे. मला दाखवतो खिडकीतून व्ह्यू. खूप चांगली स्टेबिलिटी आहे. आता बाहेर ह्या पेसने चालली आहे क्रूज. तरी आतमध्ये काहीच फील होत नाही. म्हणजे मी झोपलेलो, मला कळलं पण नाही कधी जर्नी स्टार्ट झाली तर. सो क्रूजचा एक्सपिरियन्स तर खूप चांगला. सो आता आपण त्यांच्या कॅफेटेरियामधून सँडविच आणि कॉफी ऑर्डर केलं आहे. ते आलं आहे आणि आता आपण थोडं बाहेरचा व्ह्यू बघत सँडविच आणि कॉफी खाऊया. आणि अजून तरी 5 वाजलेत. सो अजून 2-2.5 तास आहेत. सो थोडं भूक लागेल म्हणून खाऊन घेतलं. आणि
आपण घोगामध्ये जे आपल्याला ज्या मंदिरात जायचं आहे त्याच्या बाजूला एक हॉटेल होतं, तिकडे कॉल करून स्टेची अरेंजमेंट करायला सांगितली आहे. सो बघूया कसं असेल ते. आणि इथून घोगाला उतरल्यावर आपल्याला 15 किलोमीटर राईड करायची. मोस्टली तरी आपण काळोखातच पोचणार आहे. आय एम नॉट शुअर कशी होणार ती राईड, बट 15 किलोमीटरच आहे. सो मोस्ट लाईकली आपण हळूहळू करू. आणि तिकडे गेल्यावर फूड ते म्हणाले शुअर नाही आहे ते लोक, म्हणजे लेट झालं तर कदाचित नाही अरेंज करू शकतील. म्हणून आता आपण हे खाऊन घेऊया आणि बघू, कदाचित उतरायच्या आधी मग परत काहीतरी अजून त्यांच्या कॅफेटेरियामधून खाऊ. बाकी एक्सपिरियन्स मस्त. आता आपण डेकवर आलो आहे आणि डेकचा एक्सपिरियन्स काही एवढा चांगला नाही वाटत आहे, कारण की व्ह्यू वगैरे ठीक आहे, बट बॉयलरचा साऊंड आणि या लोकांनी इकडे काइंड ऑफ पार्टी प्लेस बनवली आहे नो तुम्ही, बट सेटिंग अरेंजमेंट वगैरे चांगली आहे. या साईडला प्रत्येक एजेसवर 2-2 टाईपच्या सेटिंग्स केलेल्या आहेत. लोक येऊन सनसेट वगैरे एन्जॉय करू शकतात. गाणी लावून ठेवली आहे गुजराती आणि काइंड ऑफ पार्टी प्लेस केली आहे. बट ठीक आहे, ओव्हरऑल ॲज अ डेक एक्सपिरियन्स म्हणून ठीक आहे, नॉट बॅड. डेकपेक्षा इकडे थोडा एक्सपिरियन्स चांगला आहे. जस्ट केबिनच्या बाहेरचा एरिया, फ्रंट जे आहे शिपचं ते अशा प्रकारे दिसतं. आणि त्याच्यामध्ये वरती डेकवर जे म्युझिक्स वगैरे लावले आहेत, साऊंड इथे येत नाही. बॉयलर वगैरे काय साऊंड फ्रीज आहे. पार्ट दिसतो इथे शिपचा आणि सनसेट वगैरेचा पण व्ह्यू आहे. दिस इज नाईस प्लेस. आत्ताच सनसेट झाला. क्रूजवरून सनसेट बघणं ही वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे त्याला हे नाही करू शकत. तोच वेगळा एक्सपिरियन्स होता. थोडं फ्रंट कॅमेरा थोडा वीक असल्यामुळे नीट शूट नाही होतं, बट याला सनलाईट पण कमी झाली, सो रेनी येईल. बट खरोखर छान आहे एक्सपिरियन्स हा. फरक पडतो त्याचा. सो ही जी सकाळची आहे यांची फेरी 8 वाजताची,
त्याने एवढा एक्सपिरियन्स चांगला नाही येणार जेवढा इव्हिनिंगच्या फेरीने येणार. 10-15 मिनिट्सच टाईम पिरियड आहे, याच्यामध्ये एकदम भारी वाटतं. अदरवाईज दुपारच्या वेळेला मग गरम होतं. तर मी AC लाऊंजमध्ये आहे म्हणून व्यवस्थित वाटतं आहे. बट ओव्हरऑल डेकवर वगैरे खूप गरम होतं दुपारच्या उन्हामध्ये. बट सनसेट टाईम बेस्ट, एकदम मस्त. चलो, सो आता आपण उतरू थोड्या वेळाने. अजून माझ्या मते पोर्ट साईडला जायला आणि सगळं हे करून खाली यायला माझ्या मते अजून 1-1.5 तास तरी जाईल. 7 वाजले, 1.5 तास नाही, प्रॉब्ली 1 तास जाईल. सो 8 वाजता डिपार्ट होऊ आणि मग 15 किलोमीटर राईड करून आपण आपल्या हॉटेलवर जाऊ आणि मग मेन उद्याच्या मंदिराचं सगळी इन्फॉर्मेशन काढायची आहे, कधी काय करता येईल ते. आणि उद्याचाच आपला प्लॅन आहे की सकाळी जर आपलं दर्शन घेता आलं त्या मंदिराचं तर मग आपण लगेच निघणार मुंबईसाठी. जर सकाळी नाही पॉसिबल झालं तर मग आपल्याला उद्याचा दिवस इथे इन्व्हेस्ट करून मग काहीतरी जुगाडू प्लॅन करावा लागेल मुंबईला पोचण्यासाठी. मध्ये थोडं ट्रॅव्हल करून मध्ये हॉल्ट घेऊन नंतर यायचं वगैरे असं काहीतरी. सो बघूया असं का ते पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे की उद्या आपल्याला दर्शनासाठी थांबावं लागेल का सकाळीच होईल ते. सो आता आपण इथे जे सनसेट होताना जी जागा बघतो आहे त्याच्या मागे एक बेट आहे आणि त्या बेटाच्या किनाऱ्यावर निष्कलंक महादेव म्हणून मंदिर आहे. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन पूर्ण मिळेल. त्याच्यामागची स्टोरी अशी आहे की महाभारतानंतर जेव्हा पांडव चालले होते तेव्हा त्यांच्यावर एक प्रकारचा कलंक लागला गेला असं स्टोरीमध्ये आहे की त्यांनी कुरुक्षेत्रावर स्वतःच्याच घरच्यांची हत्या केली, फॅमिलीची, रिलेटिव्सची हत्या केली. त्याचं व्हॅलिड इनव्हॅलिड ते नंतरचे मुद्दे, बट तो कलंक आहे. आणि मग स्वर्गाच्या मार्गावर जाण्यासाठी निष्कलंक व्हावं लागेल असं ठरवण्यात आलं देवांकडून. सो तेव्हा महादेवाची याचना करून त्या लोकांनी इथे महादेवाची प्रार्थना केली आणि प्रत्येक पांडवाने आपापलं शिवलिंग ठेवलं महादेवाला प्रसन्न करण्यासाठी. सो त्या बेटावरती 5 शिवलिंग आहेत त्या काळापासूनची, अशी स्टोरी आहे. सो त्याला निष्कलंक महादेव म्हणून ते खूप प्रसिद्ध झालं आणि मग लोक तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतात आपल्या लाईफमधले कलंक काढण्यासाठी. सो ते रिलिजियस हे साईडला ठेवून भौगोलिकदृष्ट्या इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की फक्त ओहोटीच्या वेळेला त्या बेटावर जाता येतं आणि समुद्रकिनाऱ्यापासून एक 10-15 मिनटं चालणाऱ्या डिस्टन्सच्या अंतरावर आहे. बट होतं असं की इकडे ही खाडी आहे आपल्या मागे जी आपल्याला दिसते ती. सो तिचं पाणी ये जामध्ये फक्त 15-20 मिनटाची टाईम विंडो मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन हे करतं. आणि चंद्राच्या कलेच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी टाईम विंडो क्रिएट होते. सो आज आपण चाललो आहे ते तृतीय आहे, सो उद्या आपल्याला चतुर्थी मिळणार आहे. सो त्यातल्या त्यात मी मिड पॉईंट काढायचा प्रयत्न केला, आता बघूया कसं होतं. सो उद्या आपण ट्राय करू सकाळी जर ओहोटी असेल मिळाली आपल्याला ती विंडो तर मग सकाळी दर्शन घेऊन निघायचा प्लॅन आहे. तर नसेल सकाळी ती विंडो तर मग काय करायचं याला जाऊन ठरवूया आपण. ओके, चलो बाय. हॅलो. सो महादेवांनी परत प्रेम दाखवलं. सो इकडे आलो आपण आपल्या रिसॉर्टवर, जिथे हॉटेलवर इन्क्वायरी करून रूम बुक केलेली तिकडे. तिथे जेवण वगैरे करून घेतलं आणि तिकडे टायमिंग्स कळले. सो तिथीनुसार आज चतुर्थी येते आणि 10:54चा टायमिंग आहे, 10:45चा टायमिंग. सो त्यानुसार आता 10:45ला रात्री पाणी कमी होणार आणि उद्या सकाळी 10:45ला पाणी कमी होणार. सो उद्या खूप लेट होणार म्हणून मी आता रात्री बघायला आलो इथे कोणी आहे का. आणि पूर्ण समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण काळोख आहे, इथे कोणच नाही. सो मला इकडे मी परत मागे आलो आणि ते एक छोटंसं दुकान होतं. त्या काकांना विचारलं, ते काका म्हणाले की मी येतो तुला सोडायला. ते म्हणाले की आपण रात्री बघून घेऊया म्हणून, आणि ते आता मला कंपनी देणार आहेत
आणि त्यांनी तोपर्यंत म्हणाले की मी पटकन जेवून घेतो, मग आपण जाऊया. आणि मग त्यांनी इकडे माझ्यासाठी बेड वगैरे बनवला आणि आता मला म्हणाले की आराम कर, तोपर्यंत मी जेवून घेतो. आणि सो आता आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर बसलो. नाही हे अभी जस्ट पी लिया मैंने. सो त्यांनी आधी विचारपूस वगैरे केली. सो सेम जे आपल्याला गुजरातमध्ये कच्छमध्ये असताना नदापाच्या सध्या आधारात तिथे बघायला मिळालं ते इथे पण बघायला मिळते. फक्त नवल एवढंच आहे की ती रिमोट प्लेस होती, पण ही तशी टुरिस्टी प्लेस आहे. जस्ट फक्त मी रात्री आलो आहे म्हणून ते आय थिंक एवढं प्रेमाने विचारतात. सो बघूया, आपण आपलं झालं की मग आपण त्यांना काहीतरी मदत वगैरे करू. सो आता आम्ही होतो पुढे आणि बघूया कसा एक्सपिरियन्स आहे ते. सो आता आम्ही ह्या कोस्टपासून खाडीच्या प्रदेशामध्ये चालायला सुरुवात केली आहे आणि काका आपल्याला घेऊन चालले त्या रोडने. आणि थोडंसं पाणी, थोडीशी रेती असं मिक्स आहे. आणि इकडे सध्या असं आहे की पूर्ण दाट काळोख आहे, म्हणजे काका नसतं तर काहीच कळलं नसतं कुठे जायचं. सो येस, बिट ऑफ ॲडव्हेंचर, बट हां लोकल्स असतील तर मग तसं सगळं सेफ आहे. चलो आपण थोडंसं सेफली काकांबरोबर चालूया आणि मग मंदिराजवळ पोचलो की मग पुढचं रेकॉर्ड करू. पानी तो बहुत पहले ही चला गया. मतलब अभी है ना, और चंद्र के साथ चलेंगे. हाँ वो चंद्र डूबेगा रे, हाँ तो तो पानी वापस वापस चले. हाँ और चंद्र खुलेगा हाँ हाँ तो भी वापस जाएंगे. चंद्र आएगा ना हाँ हाँ तो तो पूरा पूरा दरिया भर दरिया भर जाएगा. ऐसे अपना मुंबई वाले का खाड़ी है, हाँ हाँ खंभात की खाड़ी. खंबत की खाड़ी. हाँ आणि सामे सूरत हाँ आणि घोघा, हमें दहेज, बराबर. हमें है ना हाँ हाँ ये सामे दहेज दहेज. અને આ લાઈટ જગ્યાએ પેરમબેટ છે. हाँ वो टापू हाँ. दरिया के वच्चे टापू है हाँ पेरमबेट. तो अभी मैं हजीरा से आया ना हाँ, हाँ, बोट से, तो हाँ. मेरे को दिखा वो पेरमबेट हाँ, वहाँ हाँ, पर. हाँ. वो सूरत से घोघा रोरो फेरी से हाँ सुबह में 7 बजे ये जाते हैं. हाँ बराबर. वही. सुबह में मैं घर से आज मुंबई से सुबह 5 बजे निकला. वैसे नहीं, आपको यहाँ रख देना. अच्छा हाँ वहाँ कादो है. तो आप रोरो में आए हैं? हाँ रोरो में आए. हाँ, तो ऐसा सुबह में गए. अब घोघा से कब आया? घोघा से वहाँ निकलेंगे रिक्शा वाला नहीं मैं गाड़ी से, बाइक से आया. भाई का. हाँ मुंबई से सुबह निकला 5 बजे. बाइक लेकर. बाइक राइड करके मैं पूरा घोघा तक आया, हजीरा तक आया. हाँ, हाँ. हजीरा से घोघा. हजीरा नहीं, सोला. हाँ हाँ हजीरा. हजीरा, हजीरा से वो बाइक बोट में डालकर यहाँ तक आया. हाँ और वही तो अभी सुबह वापस निकलना है, तो हाँ, इसके लिए फिर ये. और निष्कलंक दादा को सबको संदेश देते हैं हाँ हाँ कि हो आपकी प्रार्थना सुनते हैं. हाँ मैंने अभी इसे आपके मुलाकात हुई. हाँ, वो वही. दर्शन हो गया. अभी मैं वीडियो रिकॉर्ड कर रहा था ना, हाँ 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 तो उसमें मैंने वही बात बताया हाँ हाँ. कि महादेव किस रूप में कैसे प्रकट हो जाए. वही होता है. ये अपनी आस्था है ने, हाँ ये भगवान है. और नकर रात को 12 बजे कौन आएगा? हाँ, निकलेगा वही. कोई नहीं निकलेगा. ધીમે ધીમે આવી રીતે ઘણો હાલી જાય ને પાણી. ધીમે ધીમે हाँ. જાય આમ આમ નજીક નજીક. बराबर है. खाली वो दिखते वक्त ऐसे दिख रहा है कि आ रहा है, लेकिन वो आहिस्ते 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 एक एक कदम पीछे जा रहा है. हाँ हाँ. ऐसे आते हैं ना, हाँ वो भी ऐसे જ आते हैं. वो एकदम आ जाएगा. हाँ ऐसे नहीं. पृथ्वी केम धीमे धीमे आम थते. हाँ इसे જ पानी चलते. बराबर.
आम्ही अशा प्रकारे फूट होल्डिंग करत ह्याच्यातून चालतो आहे. आणि हळूहळू मागे जाते पाणी. ठीक है. मैं कहते हैं आम लगा देना, हाँ अंगूठा और खोता देना. सो फायनली आम्ही लँडवर आलो आहे चिखल आणि पाण्यातून चालत चालत. आणि आता समोर दिसतंय आपल्याला निष्कलंक महादेवाचं. धीमे धीमे. हां. सो ही इथे आल्यावर ही पहिली पिंड आहे. सो याला बाहेरून नवीन काम केलेलं दिसतंय पण पिंड जुनं आहे. ये बाहर का आई थिंक बाद में बना है. ये वाला लादिका अभी हाँ हाँ नया बना है ना. हाँ. ये नया बनाया हो, 2 शिवलिंग भी नवा बनाया. अच्छा अच्छा. ऐसे जूनी शिवलिंग ऐसे है बढ़िया. हाँ जूनी में वो देखते हैं एक बार. थोड़ा ये हो गया है ना. बहुत छोटा और बढ़िया शिवलिंग है. ऐसे बहुत बहुत साल का पुराना साल. सो हे जुनं शिवलिंग आहे इथे. काका दर्शन घेत आहेत आता. आणि हा नंदी पण बऱ्यापैकी जुना आहे. सो हे मुख्य शिवलिंग आहे. तिथे ही नंदीची मूर्ती. हे अजून एक जुनं शिवलिंग आहे इकडे. जमिनीवरून घसरायला होतं त्यामुळे मला हळूहळू चालावं लागतं. हे एक शिवलिंग आहे. इथे एक छोटंसं मूर्ती केली आहे. पार्वती मातेची मूर्ती. आणि हे शिवलिंग कट झालेलं सो त्याला रिफर्बिश केलं असं काकांचं म्हणणं आहे काही वर्षांपूर्वी. सो आता गंमत म्हणजे इकडची जमीन बघाल तर ही लिटरली ड्राय जमीन आहे. एवढं पाणी ओसरलं आता. आणि आता थोड्याच वेळामध्ये
हे पूर्ण भरलं जाईल. सो अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. सध्या पूर्ण समुद्राच्या मध्ये आहोत आम्ही आणि शिवलिंगावर फक्त काका आणि मी, आम्ही दोघेच आहोत. सो प्रसन्नपणे प्रार्थना करता येऊ शकते आता. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. सो आता आम्ही थोडीशी प्रार्थना करू आणि थोडं शांत टाईम स्पेंड करू आणि मग मी आता परत किनाऱ्याकडे जाऊ पाणी वाढायच्या आधी. गुड मॉर्निंग. सो काल रात्री दर्शन करून आल्यानंतर सगळं आवरून झोपेपर्यंत 12-12:30 झालेले आणि तरी 5 तासाची झोप झाली. 6 वाजता उठलो आपण आणि फ्रेश होऊन आता 6:45 झाले आहेत. आता आपण राईड परत स्टार्ट करतो आहे टुवर्ड्स बॅक होम आणि जन्नत रेडी आहे निघण्यासाठी. सो आता आपण थांबलो होतो ते ह्या रिसॉर्टवर थांबलो होतो, सानवी रिसॉर्ट म्हणून. ते बोर्ड बघू शकाल आणि हे अगदी जवळ आहे. म्हणजे इथून गेटमधून बाहेर पडल्यावर 2 मिनटात आपण चालत निष्कलंकच्या बीचवर पोचतो. सो खूप चांगलं अरेंजमेंट आहे यांची. मला 1200 रुपयामध्ये रूम मिळाली. तिथे यांचं एक पंजाबी रेस्टॉरंट आहे. थोडा वेळ लागतो त्यांना बनवायला गोष्टी, बट मिळून जातं. आणि सगळे जे हे रिसॉर्ट चालतंच फक्त निष्कलंकच्या टुरिझमवर जे काही येतात ते. आता इथून साऊथवरून काही बस आल्या आहेत इकडे भरपूर. तमिळ आणि कर्नाटकाची खूप लोक आहेत, काहीतरी असेल स्पेसिफिक या मंदिराशी. सो त्यांच्या सगळ्या स्टे अरेंजमेंट्स इथे फुल बुकड होत्या. तिकडे मागे काही क्वार्टर्स आहेत, त्याच्यामध्ये मला रूम त्या लोकांनी दिली आणि चांगली अरेंजमेंट आहे इथे स्टेची वगैरे. पाणी ऑफकोर्स थोडं बीचच्या बाजूला असल्यामुळे क्लोरिनेटेड आहे, ठीक आहे. आणि आपण काल जे गेलो होतो ते निष्कलंकचे फोटोज वगैरे पण लावले, पण सगळे डे टाईमचे आहेत. आपण रात्री गेलो होतो. सो अशा प्रकारे आहे इथे. सो आता आपण चालू करूया राईड आणि बघू. सो मोस्ट लाईकली ॲट अ स्ट्रेच मुंबईपर्यंत नाही होणार आज, कारण की काल आपण येताना रोडने आलेलो. सो आज आपण काय परत फेरी नाही करत आहे, आपण थ्रू आउट राईड करायचा प्लॅन करतो आहे. सो आता आपण भावनगर थ्रू तो एरिया आपण बघून जाऊ. सो थोडं हळूहळू आरामात एरिया एक्सप्लोर करत जाऊया आणि दुपारी ऊन वाढलं की मग आपण हॉल्ट घ्यायचा प्लॅन आहे. चलो लेट्स स्टार्ट.